अधिक मास महात्म्य अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरवे नमः जय जयाजी गुरुराया मोरेश्वर महाराजया नमन तुमची या पाया करा छाया कृपेची तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावे बालका मनी धरीला जो आवंका तो सिद्धी नेका दयानिधी एका आता श्रोते जन कथा हे पुण्य पावन जे एकता वैकुंठ भुवन लक्ष्मीनारायण संवाद श्री विष्णुरुवाच एकदो पवनं देवी जगमुर्यु दुःखमारकाः विहर्तुं सांब प्रद्युम्न चारु भानुगदादयः क्रीडित्वा सुचिरं कालं विचरन्तः पिपासिता जलनिरुदके कूपे ददृशु सत्त्वमद्भुतं कुरुकलासं गिरिनिभं वीक्ष विस्मितमानसाः तस्य चोद्धरणे यत्नं चक्रुस्ते कृपयान्विताः एकाहो श्रुते सर्व ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व मागे कथिले तुम्हा ते सर्व आता ही अपूर्व आकर्पिजे श्री विष्णू स्वय आपण लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण तेची एका सावधान करुणी मन एकाग्रपै एकदा मिळून सर्व कृष्णकुमार खेळत होते तेव्हा अपार खेळत खेळत प्रवेशले दूर एका अरण्य माझी ते तव तेथे खेळता चेंडू उसळला तो जाऊन एका कूपा माझी पडला तव तेथे पातला अर्भक मेळा पाहती कूपा लागिते तेथे आश्चर्य देखिले नैने तया कूपा माझी तक्षणी क्रूकलास देखील तयांनी क्रूकलाश म्हणजे सरडतो तो सरड पर्वता ऐसा कांती सुवर्णमय सहसा म्हणती आजवरी सरड ऐसा न देखो निज दृष्टी मग समग्र मिळवून एके ठाई प्रवर्तक झाले त्याची डोई सर्व मिळवून ते समयी करशी ते झाले तया ते जन्मबंधनी बांधिला दृढ तव बोलता झाला तो सरड हे मूल हो सर्व ही मूढ तुम्हा माझी प्रौढतो कवन मनुष्यवाणी तो बोलले पाही आश्चर्य करू लागले सर्व मग सांब प्रद्युम्न ते समयी बोलते झाले तया ते म्हणती चतुरपणे बोलसी भाषा तरी तू आहेस कवन महापुरुषा तुझी तव भावया ईश दशा कारण काय निविधी मग तो सरळ ते काळी पाही वदता झाला तया ती देही म्हणे मूल हो एका सर्व ही पूर्वकथन माझे हे पूर्वी नृग राजेंद्र देख इक्ष्वाकुवंशी असे एक राज्यभार चालवी विवेक धर्मन्याय प्रतापी दान करीतसे अपार अमित माझा कारभार वयसा सुवर्णमय साचार देखुनी सुरवर मानवती ऐसे असता एके काळी मलमासाची या पर्व काळी पाचारून विप्रमंडई गोदाने तोषवीतसे सलक्षणी अलंकार युक्त सहस्त्र गोदाने देतसे नित्य पुढे परिसी जे वृत्तांत वर्तला तो अवधारा एका ब्राह्मणा ते धेनू दिधली दान तव ते कळपात आली पळून दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानार्थ मी संकल्पयुक्त पाही दान दिधले ते समयी ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर तयाने ते धेन ओळखिली म्हणे मज हे काल दान आली येरू म्हणे राय आताची दिधली मज लागूनी स्वामिया मी तो न देई तुम्हा ते येरू जाऊ न देई तया ते कलह मांडीला उभयतांते आले धावत मज लागी मग मी समजावी दोघांते नेणोनी अपराध घडला माते म्हणे हिचे निपालटे तुम्हा ते धेनू देतो दुसरी मी ऐसे तया ते समजाविता स्तव ते नायक ती उभयंता मग सहस्त्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध जाहालो एका धेनूचे पालटे सहस्त्र द्यावया नेटे सिद्ध जाहालो से हटे परी नायक ती उभयता मज ते सांगती शास्त्राधार संकल्पे बद्ध झाला तो द्विजवर तया पालटे अन्य विचार तरी पाप अघोरते असे गोविक्रया समान जाण पाप घडे होते ने दारुण म्हणून शापिले मज लागून क्रूकलास होई पापिष्ठा विनाकारण हा शाप त्याने दिधला हो मज लागून मग प्रार्थिता जातो मधुरवाणी मग उशापवाणी बोलिले कृष्णकुमाराची दृष्टी पडता ते उद्धार होय तुझा नृपनाथा तोची प्रसंग जाण आता सिद्ध नुरिता पातलासे पुढे कालांतरे करून देह झाला विसर्जन यमदूत हो येऊनी जाण नेले मज लागून यमलोका यमाने माझा सत्कार केला तेथे अति आदर विप्रशाप परम दुर्धर गाठीस असे माझे पै तया योगे करुणी जाण मज बोली सूर्यनंदन तू नृप पुण्य पावन परी विप्रवचन चुके या लागी नृपवर्या पाही पंच भोगणे लागे सरळ देही म्हणून प्राप्त झाले ती समयी तेची पाही भोगू आता तरी तुम्ही आता एकावे कृष्ण दर्शन मज करवावे जाऊन तया ते निवेदावे वृत्तांत माझा हा एकूण तयाचे उत्तर धावत गेले कृष्णकुमार करून देवा ते नमस्कार समाचार सांगितला वृत्तांत एकताच देवे धावत घेतली यदुपुंगवे दर्शन होताची रमा धवे उद्धार केला तत्काळी
पाहुनी स्वदेहासी नृगराज प्रवर्तला स्तुतीसी. हे जनार्दन ऋषी केशी तोडी भवपाशासी माझी या. हे केशव मधुमूर संहरणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना. जगपाळका दिनोद्धारणा, नारायणा दयानिधे. अवलोकिता कृपानयनी, पूर्वदेह आठवला मनी. दर्शन झाले मजला गुणी, पूर्व पुण्य करुणी स्वामिया. देवदेव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम. नारायण ऋषिकेश पुण्यश्लोका च्युताव्यय. एसी स्तुती करिता रावो, संतोषे बोले रमाधवो. तुवा आचरलासी व्रत प्रभाव, म्हणून पाहावो देव भेटी. या लागी काय केले कर्म जे ते वाया, जाईना नृपवर्या. आणि ब्राह्मण पूजनाची चर्या, ती या समया फळलीसे. मग पाचारून समग्र कुमारतया, प्रति बोले शारंगधर. म्हणे अन्याय केयुता नृपवर, कहर केवडा जाहला. या लागी ब्राह्मणा ते जे भिवून, करीती तयाचे पूजन स्तवन. सद्भावे घालिती जे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्टे. रण उत्साह क्षत्रियांसी, तृण उत्साह धेनोसी. आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, कृपणासी धन उत्साह. म्हणून ब्राह्मण भोजना ऐसे साधन तो आनिकनसे. म्हणून पूजावे सायासे समयी अनायासे अभ्यागत. जरी शक्ती ही नाही द्यावयासी, आणि शक्ती ही नाही दानासी. तरी नमन की जे सद्भावेसी, तेने द्विजासी संतोष. इतुके ही न घडे जरी, अभ्यंग स्नान सत्कारी. यासी तो वेचावे न लागे पदरी, असली या मुष्टीभरी अर्पावे. अहो या ब्राह्मणासाठी अवतार घेमी जगजेठी. स्वये सोसी आटा आटी, ब्राह्मणासाठी केवढी. ब्राह्मणाचे लांछन पाही, स्वयमी मिरवित हृदय. ब्राह्मणा ऐसे दैवत नाही, भूमंडळा माझारी. ऐसिया परी शिकवन, कुमार सांगे श्रीकृष्ण. या उपरी कथा अवलोकून, श्रोते जन परिसोतका. मग तो नृगशिराज शिरोमणी, दिव्य देह पावन तेच क्षणी. आरूढ जाला विमानी, नमस्कारुणी हरिते. इत्युक्त्वा परिक्रम्य पाद स्पृष्ट्वा स्वमौलिना. अनुज्ञात विमानागर्यमारोह पश्यतामृना. सद्भिः समागमो राजन, कदाचिन्न फलो भवेत्. विमुक्त नरकाद्रा जानृगः साधू समागमात. या प्रकारे नृगनृपवर पावता झाला उद्धार. म्हणून या धरामर अगोदर पूजावे. पहा केवढा ज्ञान भगवंते, दिधलासे ब्राह्मणाते. ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवते, ब्राह्मणाधीनतेन मंत्र. पहा या भूमंडळी विख्याती, भगीरथी अनिल भागीरथी. ते जगाते पूर्ण करीती, परी साधू उद्धरती तयाते. एकदा भागीरथी तटाकी, स्नान कीजे समग्र लोकी. तव नारद तेथे दुरून अवलोकी, परीन स्पर्श सलिला. तव गंगा म्हणे मुनिवर्या, दुरुणीच अवलोकनिया. का स्पर्श नद्याची पाया, करा छाया कृपेची. सर्वे लोकांनी मज्जाती, साधू किन्ननी मज्जती. मातः त्वदर्शन मुक्ती ही, पुनर्जन्मन विद्यते. तव नारद म्हणे ते समय, तुझ ऐसे पवित्र नाही. तव दर्शनीची पाही, मुक्ती होई प्राणीया. मग स्नानी केली सकळ, क्षाळन होय ते अंगाचे मळ. पापन उरे तिळभर, राहे अचळ ब्रह्मभुवनी. तव गंगा बोले मुनिराया, जय मी आले होठ या ठाया. तैचा नेम वचन आठव हृदया माझी, या असे की जगाचे पापाचे क्षाळन, ते तव होतसे माझेन. परी माझे पाप मोचन, तुमचे निजान होतसे. मग हास्य करुण देव ऋषी, मार्जन मज्जन केले तिसी. प्रवेशता झाला भुवनासी, ब्रह्मलोकासी मुनिराव. ऐसे साधूचे महिमान, गंगा वर्णितसे आपण. म्हणून प्रार्थित तुम्हा लागून, पूजा साधुजन आदरे. साधूना दर्शन स्पर्श, कीर्तनम स्मरण तथा. ब्रह्मस्वन च हर्तव्यम, यदिच्छसी परांगती. सामर्थ्य असोन अंगी, शक्तीनुसार न पूजिती जगी. तरी तया ऐसा आभागी, भुवनत्रयी नसेची. संसार तरी माईक, आयुष्य जाण क्षणिक. येथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. धन असली अपरिमित, काही नयेची पैसांगत. म्हणून की हित हृदयी, श्री अनंत आठवणी. कृष्ण परिजन गृह्य, भगवान देवकी सुत. ब्रह्मण्य देव धर्मात्मा, राजा नमनु शिक्षयन. एवं विभाव्य भगवान, मुकुंद द्वार शोकसह. पावन सर्व लोकांना विवेश निज मंदिर. ऐसा कथा भाग रमाधवे, कथिला जो स्वभावे. जग हे पावन करावे, म्हणून स्वभावे निवेदित. तोची अर्थांतर बरवा, तुम्हा निवेदिला श्रुती या सर्व. चित्ती संशय न धरावा, पुराणी पाहावा प्रत्ययो. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ, पुराणीची समंत. मनोहर सुत विरचित, पंचमोध्याय गोढा. इति पंचमोध्याय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.